हॅलो रोहन, वेलकम टू कॅपिट्यूड द कॅपिटल ऑफ लर्निंग. मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या कॅपिट्यूडच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती. आज आपण आपल्या या सेशनमध्ये तुमच्या येणाऱ्या परीक्षा महाडिस्कॉम ज्युनियर असिस्टंट अकाउंटकरिता एक नवीन पद्धतीची मॉक टेस्ट त्याबद्दलची संपूर्ण माहितीचा एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. बघा, तुम्हाला ज्या प्रकारचे नुकताच झालेला जो पॅटर्नमध्ये बदल आहे त्या बदलानुसार आता कशा प्रकारे तुम्हाला 100 मार्कांची तयारी करायची आहे हे मी तुम्हाला इथून सांगणार आणि अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ राहणार आहे तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी. आता बघा, जो नवीन पॅटर्नची आता कुठलीही भीती तुम्हाला राहणार नाही, कारण की तुम्हाला आजची जी प्रॅक्टिस आहे कशा पद्धतीने करायची आहे हे सर्व मी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. आणि सेशनला सुरुवात करण्याच्या पहिले मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही कॅपिट्यूड्सला फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून येणारे फ्युचर अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी भेटण्यात येईल. आता बघा, मी सेशनला सुरू करतोय. सर्वात पहिले मी तुम्हाला माहिती देतो की कालच एक आपण व्हिडिओ अपलोड केला होता ज्यामध्ये तुम्हाला कशा प्रकारे तुमच्या नवीन पॅटर्ननुसार 50 प्रश्नांची जी तयारी आहे नॉन टेक्निकल, की ज्यामध्ये तुम्हाला रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि मराठी या तिन्ही विषयांना मिळून जे आहेत ना, हे तुम्हाला 50 प्रश्न जे आहेत हे 100 मार्काला विचारण्यात येणार आहेत. याची कशा प्रकारची तयारी करायची याचा संपूर्ण व्हिडिओ, कुठले टॉपिक, कुठला सिलेबस तुम्हाला फॉलो करायचा आहे, हा व्हिडिओ मी नुकताच आपल्या कॅपिट्यूडच्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. हा तुम्ही जाऊन बघा. जर तुम्हाला याची लिंक हवी असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करून दिलेले. हा कंप्लीट सेशन जो आहे तुम्ही पाहून या. ठीक आहे. आता बघा, हा तर तुम्हाला या व्हिडिओनुसार तुम्हाला कशा प्रकारची तयारी करायची, कुठले टॉपिक्स कव्हर करायचे हे तर तुम्हाला माहितीच पडेल. पण आता मुख्यतः जो विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम सुरुवात झालेला आहे की सर आता नुकताच पॅटर्न बदललेला आहे आणि आतापर्यंत तर आम्ही हा नवीन जुन्या पॅटर्ननुसार म्हणजे 50 प्रश्नांची तयारी केलेली, प्रोफेशनल नॉलेज हे आमचं पूर्ण पक्कं तयार झालेलं आहे. पण आता ह्या नवीन नॉन टेक्निकलच्या पॅटर्नमध्ये तुम्हाला इथे समजायला येत असेल की 100 मार्कांसाठी तुम्हाला सगळ्यात जास्त प्रश्न विचारण्यात येणार आहे. ठीक आहे. आणि ते नॉन टेक्निकलची प्रॅक्टिस करायसाठी म्हणून भरपूरशा अशा तुमच्या रिक्वेस्टनुसार आम्ही नुकताच एक 500 प्रश्नांची म्हणजेच प्रत्येकी टेस्टमध्ये यामध्ये आपण 10 नॉन टेक्निकलची, बघा नॉन टेक्निकलची म्हणजे तुम्हाला फक्त यामध्ये रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह आणि मराठी याच्या तिन्ही विषयांची जी तयारी आहे त्या आपल्याकडे 10 मॉक टेस्टमध्ये होणार आहेत. आता बघा कशा प्रकारची तयारी करायची आहे. जर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, आपला कोर्स पण बरेच विद्यार्थ्यांनी जॉईन करून ठेवलेले आहेत आणि जर तुम्ही तो कंप्लीट नसेल केला तर तुम्ही आताही कंप्लीट करू शकता. आता बघा, मी या मॉक टेस्टचे तुम्हाला सर्वप्रथम फायदे सांगतो. आता ज्या प्रकारे तुम्हाला इथे सिलेबस दिसायला मिळत असेल या एक्झामिनेशनचा पॅटर्न, पहिले तुम्हाला 50 प्रश्न होते तर बरेच विद्यार्थ्यांनी 110 मार्क मिळणार म्हणून तुम्ही 50 प्रश्नांची तयारी केली. आताही काही वेळ गेलेली नाही. आताही मात्र तुम्हाला 25 प्रश्न तुम्हाला 50 मार्कांसाठी येणार आहे. हे तर तुम्ही व्यवस्थितरित्या केलेले आहेतच. ठीक आहे. पण आता बघा, हे 20 प्रश्न रिझनिंगचे, 15 प्रश्न गणिताचे आणि 15 प्रश्न मराठीचे, हे कशी तयार कराल. आता आपल्याकडे ह्या 10 मॉक टेस्ट आहेत. ठीक आहे. या 10 मॉक टेस्टमध्ये प्रत्येकी मॉक टेस्टमध्ये 50 प्रश्न राहतील. ठीक आहे. तर 50 प्रश्नांसाठी आम्ही फक्त तुम्हाला 50 मिनिटच वेळ दिलेला आहे, कारण की आधीसुद्धा 75 क्वेश्चन्सला आपल्याकडे 75 मिनिटच होते. ठीक आहे. त्याच प्रकारे आपण एका प्रश्नाला 1 मिनिट हा तुम्हाला देऊन इथे आपण या प्रश्नांची, या मॉक टेस्टची अशाच प्रकारची मांडणी केलेली, अशा प्रकारे फ्रेमिंग केलेली आहे की जेणेकरून तुम्हाला 50 प्रश्न हे 50 मिनिटामध्ये सोडवावे लागतील आणि त्यानुसारच तुमची स्पीडसुद्धा वाढेल आणि तुमची प्रॅक्टिससुद्धा होईल. ठीक आहे. तर आता बघा, याच्यामध्ये प्रत्येकी मॉक टेस्टमध्ये तुम्हाला 20 प्रश्न रिझनिंगचे, 15 प्रश्न गणिताचे, क्वांट्सचे आणि 15 प्रश्न मराठीचे, असे तुम्हाला या संपूर्ण 500 प्रश्नांची तयारी जी आहे ही आपल्या या महाडिस्कॉम ज्युनियर असिस्टंट अकाउंटच्या कंप्लीट नॉन टेक्निकल मॉक टेस्टमध्ये मिळणार आहे. आम्ही यामध्ये टोटल 10 मॉक टेस्ट राहतील आणि याची प्राईस आहे फार अफोर्डेबल ठेवलेली आहे आम्ही 99 रुपयामध्ये. आणि याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे की याच्यामध्ये जे आपण प्रश्न टाकतोय हे लेटेस्ट IBPS पॅटर्नचे 2024चे प्रश्न टाकतो आणि असं नाही की आपल्याकडे सेम कॉन्स्टंट पॅटर्न राहील. बघा, 10ही पॅटर्नमध्ये आम्ही पूर्ण प्रयत्न करू की तुमच्या येणाऱ्या पॅटर्नमध्ये डिफिकल्ट, इझी, मॉडरेट सगळ्या पद्धतीचे जे प्रश्न आहेत हे तुम्हाला कव्हर करण्यात येईल, जेणेकरून ह्या 500 प्रश्नांमध्ये बघा तुम्हाला इतकी प्रॅक्टिस होऊन जाईल की तुम्हाला या प्रत्येकी 50 प्रश्नांना सोडवण्यासाठी, ठीक आहे, फार कमी वेळ लागेल आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क हे मिळू शकाल. कारण की तुम्हाला इथे बघा फक्त आणि फक्त प्रोफेशनल नॉलेजला आपल्याकडे 50च मार्क आहेत, पण मात्र तुम्हाला सगळा जो आपला परीक्षेचा सिलेक्शन आहे हा फक्त तुमच्या नॉन टेक्निकलवरती येऊन ठेपलेला आहे आणि यालाच आपल्याला क्रॅक करायचं. म्हणूनच तुमच्यासाठी तुमच्या रिक्वेस्टवरती आम्ही जी आम्हाला नुकत्याच कालच्या व्हिडिओ अपलोड केल्यानंतर आम्हाला जी रिक्वेस्ट आली, बरेच सगळे विद्यार्थ्यांचे मेसेजेस, कमेंट्स आपल्याला पाहावयास मिळाले. व्हॉट्सअपला मला मेसेजेस आले की सर आम्हाला नवीन पद्धतीचे नॉन टेक्निकलचीच फक्त मॉक टेस्ट हवी आहे, त्याकरिता आम्ही लॉन्च केलेली. तर तुम्हाला काय करायचं आहे, आताच जॉईन करायचं आहे आपल्या कॅपिट्यूडच्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करून, किंवा तुम्ही हे वेबसाईटवरती सुद्धा देऊ शकता, जेणेकरून तुम्हाला रिअल एक्झामिनेशनचा इंटरफेस मिळेल. ठीक आहे. कुठलीही क्वेरी असेल तर या नंबरवरती व्हॉट्सअप करा, आमची टीम लवकरात लवकर तुम्हाला रिझोल्युशन देईल. ठीक आहे. आता बघा,
या नॉन टेक्निकलला मॉक टेस्ट केल्यानंतर याचं ॲनालिसिस हे मात्र तुम्हाला करायचं आहे, ठीक आहे, की तुम्हाला किती वेळ कुठल्या सेक्शनमध्ये लागला, किती वेळ तुम्ही एका प्रश्नाला घालवलेला आहे, ठीक आहे, तुम्हाला किती मार्क्स मिळाले, किती प्रश्न तुमचे चुकले, आणि यामध्ये आपण निगेटिव्ह मार्किंगचा सुद्धा इन्क्लूड केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये ज्या पद्धतीचे मार्क्स मिळतात आहे, समजा एका प्रश्नाला जे आहेत हे 2 मार्क मिळतात आणि निगेटिव्ह मार्किंग 1/4 असते, त्यामुळे 0.5 मार्क जे आहे हे तुम्हाला कटसुद्धा होतील, म्हणजेच तुम्हाला एक्झॅक्ट एक्झामिनेशनचा इंटरफेस पाहावयास मिळेल, ठीक आहे. प्रत्येक मॉक टेस्टला तुम्ही 2 वेळा देऊ शकता आणि 50 मिनिटाची मॉक टेस्ट राहणार आहे. असे 10 मॉक टेस्ट म्हणजे 10 × 50 असे 500 प्रश्न तुमचे एकाच मॉक टेस्टमधून तयार होईल, ठीक आहे. आता ही तर झाली आपल्या मॉक टेस्टची तयारी. ही कुणी द्यावी? ज्यांची पूर्ण तयारी झालेली आहे, प्रोफेशनल नॉलेजचे टॉपिक्स तुमचे कंप्लीट झालेले आहे, नॉन टेक्निकलचे टॉपिक्सची अवेअरनेस तुम्हाला आहे. पण जर मात्र तुम्हाला अवेअरनेस नसेल तर तुम्ही हा आपला जो ज्युनियर असिस्टंट अकाउंटचा जो कोर्स आहे मी तुम्हाला आजही रेकमेंड करेल, ज्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग आणि मराठी पूर्णतः उपलब्ध आहे. सगळे रेकॉर्डेड सेशन्स अवेलेबल आहे आणि मुख्यतः म्हणजे की 50+ अवर्सचाच फक्त कोर्स आहे आणि अजूनही तुमच्याकडे वेळ भरपूर उरलेला आहे, ठीक आहे. जरी तुम्ही म्हणाल की आमच्याकडे सर 10 आणि 12 दिवस उरलेला आहे, ते सुद्धा एक गेम चेंजिंग ठरू शकतं. जर तुम्हाला अवेअरनेस असेल टॉपिकची, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग किंवा मराठीमध्ये कसे प्रश्न विचारतात, कुठले टॉपिक्स तुम्हाला महत्त्वाचे असतात, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या नॉन टेक्निकलच्या कोर्समध्ये दिली आहे. आम्ही लॉन्च करताना मात्र याची 2499 रुपये किंमत ठेवली होती, पण आता विद्यार्थ्यांच्या डिमांडनुसार आपण जो कुपन कोड आहे हा JA60, जेणेकरून तुम्हाला 60% ऑफ मिळेल. त्यामुळे आपल्याला हा 999 रुपयामध्ये तुम्हाला तिन्ही विषयांची तयारी या कोर्समधून मिळणार आहे, ठीक आहे. आता बघा 50+ अवर्सचा कोर्स असल्यामुळे याची फायदा एकच आहे की तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त टॉपिकची अवेअरनेस होईल आणि सोबतच तुम्ही आपली ही जी मॉक टेस्ट आहे ही सुद्धा देऊन याची तुमची जी नॉन टेक्निकलची प्रॅक्टिस आहे हे मिळून 100 पैकी जास्तीत जास्त मार्क हे मिळू शकतं नॉन टेक्निकलमुळे आणि त्यांनी अत्यंत सोप्या पद्धतीने तुमचं सिलेक्शन होईल, ठीक आहे. या कोर्सला सुद्धा जॉईन करण्यासाठी तुम्हाला कॅपिट्यूटचं ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. पेड कोर्समध्ये जाऊन ऑल कोर्सवरती क्लिक करा आणि महाडिस्कॉम ज्युनियर असिस्टंटचा अकाउंटचा कोर्स तुम्ही निवडा. त्यामध्ये JA60 हा कुपन कोड टाका बिफोर परचेसिंग, ठीक आहे. त्यामुळे काय होईल, तुम्हाला 60% जो डिस्काउंट आहे हा मिळून सरळ 999 रुपयामध्ये तिन्ही विषय तुम्हाला पाहावयास मिळतील आणि जेव्हा तुम्ही एनरोल केल्याबरोबरच तुम्ही कधीही व्हिडिओ पाहू शकता. याला आपण अनलिमिटेड व्ह्यूज दिलेले आहे, म्हणजे तुम्हाला रिव्हिजन करताना सुद्धा कुठलाच त्रास जाणार नाही. आणि मुख्यतः म्हणजे हे सगळं IBPS पॅटर्नच्या लेटेस्ट पद्धतीने आपण हे डेव्हलप केलेले आहे आणि ज्या पद्धतीने आमचा ट्रॅक रेकॉर्ड राहिलेला आहे ॲज इट इज तुम्हाला नॉन टेक्निकलचा जो पॅटर्न आहे तुम्हाला परीक्षेमध्ये पाहावयास मिळेल. आणि या प्रकारे हा जो नवीन पॅटर्न आलेला आहे तुमचा ज्युनियर असिस्टंट अकाउंटचा, त्याला तुम्ही सोप्या पद्धतीने क्लिअर करू शकता, ठीक आहे. तर तुम्हाला कुठलाही वेळ न घालवता तुम्हाला स्वतःची तयारी तपासायची आहे आणि आपली किती तयारी झालेली आहे, किती आपण 50 प्रश्नांपैकी जास्तीत जास्त प्रश्न सोडू, हे आपल्याला परीक्षेमध्ये जाऊन न पाहता पहिले आधीच आपल्याला प्रॅक्टिस टेस्ट करावे लागेल, जेणेकरून परीक्षेमध्ये कुठलाही तुम्हाला घाबरण्याचं कारण राहणार नाही आणि आता नवीन पॅटर्नची तुम्हाला कसलीही भीती राहणार नाही, कारण की तुमची आजच तयारी आपण पक्की करून देतो आहे, ठीक आहे. सोबतच बघा आपल्याकडे टेलिग्राम चॅनल आहे, त्यावरती तुम्हाला जर नॉन टेक्निकलचे 100+ प्रश्न जरी फ्रीमध्ये सोडवायचे असेल ते सुद्धा आहे. आता बघा हे तर तुम्हाला टेलिग्रामच्या कॅपिट्यूटच्या टेलिग्राम पेजला जॉईन करून तर हे तर तुम्हाला मिळेलच, ठीक आहे. आता यामध्ये होतं काय, हे तुम्ही प्रॅक्टिस करताना मात्र तुम्हाला वेळ जो आहे, ठीक आहे, याचं बंधन नसतं. पण मॉक टेस्टमध्ये काय असतं, या वेळेचं बंधन असल्या कारणामुळे जे आहे तुम्हाला तेवढ्याच वेळेस 50 मिनिटामध्ये 50 प्रश्न सोडवण्याची प्रॅक्टिस होऊन जाईल आणि 5 मॉक टेस्ट न देता आम्ही 10 मॉक टेस्ट दिले, जेणेकरून तुमची वेळोवेळी प्रॅक्टिस होईल आणि एक्झामिनेशनच्या आधीपर्यंत तुम्हाला मॅक्सिमम स्कोअर जो आहे हा करता येईल, ठीक आहे. तर जॉईन करायसाठी कुठली अडचण असल्यास मला व्हॉट्सअपला कम्युनिकेट करा. कोर्स मात्र एनरोल करून तुम्ही सगळे सेशन्स कंप्लीट करा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण फायदा होईल. आणि कॅपिट्यूटच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आपले डेली रिझनिंग आणि क्वांटिटेटिव्हचे जे क्वेश्चन्स आहेत हे तुम्हाला पाहावयास मिळेल, ठीक आहे. कुठली अडचण असली तर या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता मित्रांनो, ठीक आहे. मी आशा करतो तुम्हाला आजचं जे अपडेट आहे समजायला आले असेल. आपल्या कॅपिट्यूटच्या चॅनलला इथे क्लिक करून सबस्क्राईब करू शकता. इथे तुम्ही क्लिक करून आपल्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करू शकता. रिसेंट सेशन तुम्हाला पाहण्यासाठी इथे क्लिक करून तुम्ही डायरेक्टली ते सेशन्स पाहू शकता, ठीक आहे. सो भेटू आपण आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरच. थँक्यू फॉर वॉचिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झामिनेशन.